फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे। आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। सो बघा, मग आज खरं तर मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे। ऍक्च्युली बऱ्याचदा आपल्याला नवीन डिझाईन बनवायची असते, साडीला ब्लाउजला सूट होईल कसे बरेचसे प्रश्न पडतात। त्याचबरोबर कस्टमरला सुद्धा नवीन डिझाईनची आयडिया द्यायची असते। तर आजची जी काही डिझाईन आहे ही खरं तर खूप सुंदर आहे। मी तुम्हाला या संपूर्ण डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी म्हणजे ही जी काही डिझाईन आहे याची सहज कटिंग करता येईल। आणि एवढंच नाही, म्हणजे कटिंग स्टिचिंगही करता येईल आणि फिनिशिंग शोल्डर उतरणं वगैरे जे काही प्रॉब्लेम्स असतात डिझाईनचा बॅकनेक जर घेतला तर ते सुद्धा नक्कीच येणार आहे। यासाठीच्या काही टिप्स सुद्धा सांगणार आहे, ठीक आहे। सो मग चला, मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग आणि फिटिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात येईल, ठीक आहे। सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस आणि त्याचा काट आपण कट करून सेपरेट केलेला आहे मस्त अशी डिझाईन बनवण्यासाठी। त्याचबरोबर इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींचा बॅक पार्ट सुद्धा आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे। आणि सगळ्यात आधी आता याचं मेजरमेंट कसं आहे ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी हे सहजच लक्षात यावं यासाठी। त्याचबरोबर हा बोटनेकचा बॅक पार्ट आहे, लक्षात राहू द्या। छान अशी डिझाईन काठापासून आपण बनवणार आहोत। सो बघा, मग इथे हा जो काही ब्लाऊज आहे तर त्या ब्लाऊजची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन असं टोटल आपण इथे 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर बोटनेक ब्लाऊज आहे, मी आताच बोलली, तर बोटनेकसाठी लागतं पूर्ण शोल्डर। तर पूर्ण शोल्डरचं निम्म शोल्डर म्हणजे 14चं निम्म 7 आपण इथे घेतलं। 4 इंच गळारुंदीची मार्किंग केलेली आहे आणि जेवढं शोल्डर आहे तेवढाच मुंडा म्हणजे 7 इंचाचा मुंडा सुद्धा घेतलेला आहे। क्रॉसमध्ये 1ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे। त्यानंतर इथून छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन तुम्ही इथे घेऊ शकता। तर 8.5 अधिक 1.5 असं आपण इथे मार्किंग करून हा बॅक पार्ट संपूर्ण कटिंग करून घेतलेला आहे। हा जो काही ब्लाऊज पीस आहे याच्या साईडला म्हणजे एका साईडला छोटा काट आहे, एका साईडला मोठा आहे। छोटा काट कमरेच्या साईडला खाली घेतला, मोठा काट डिझाईनसाठी कटिंग केलेला आहे। आता सगळ्यात आधी गळ्याची मार्किंग करायची आहे। तर वरचा गळा आपल्याला 3 इंचावर घ्यायचा आहे, तुम्ही 3.5 किंवा 4 पर्यंत पण घेऊ शकतात। त्यानंतर 1 इंचाचा मध्ये डिस्टन्स ठेवलेला आहे आणि खाली पुन्हा आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची आहे। तर इथे मी 7 इंचाची मार्किंग केलेली आहे। त्यानंतर आता इथे आपल्याला गळारुंदीची मार्किंग करून घ्यायची आहे, जेणेकरून आपली कटिंग तिरकी वगैरे व्हायला नको, फिटिंग आणि फिनिशिंगला सुद्धा प्रॉब्लेम यायला नको। त्यासाठी अशा स्टेप बाय स्टेपच मार्किंग करायची आहे, म्हणजे गळ्याची मार्किंग परफेक्टही येते आणि काही चुका होत नाही। आणि ते जरा स्टेप बाय स्टेप केलं की गोष्टी जरा सोप्या पण वाटतात। आणि बघा, मग हे पॉइंट जॉईन करून इथे आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर उभे सुद्धा लाईन ड्रॉ करून इथे आपल्याला 2 बॉक्स तयार करायचे आहे। खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे। बोटनेक ब्लाऊजचा कुठलाही गळा असो, कसाही शेप असो, ह्या पद्धतीने सगळ्यात आधी आपल्याला 2 बॉक्स ड्रॉ करून घ्यावे लागतात। त्यानंतर वरती सिंपल अशी गोलगळ्याची मार्किंग करणार आहोत। इथे तुम्ही पानगळा सुद्धा घेऊ शकतात, पण मी इथे रेग्युलरली बऱ्याचदा घेत असते गोलगळाच, ठीक आहे। त्यानंतर आता हा जो काही खालचा शेप आहे तर तो ड्रॉ करायचा आहे। तो खरं तर आपल्या वरच्या शेपला जॉईंट आहे, तर ते कसं करायचं तर ते बघूयात आता। सो बघा, मग इथून थोडासा आधी गोलाकार शेप ड्रॉ करायचा आहे। इथे जॉईंटला किंचितचं 1 लाईन एवढंच मार्जिन ठेवायचं आहे, खूप काही ठेवण्याची गरज नाहीये। आणि त्यानंतर बघा, ह्या पद्धतीने गळ्याचा आकार आपण ड्रॉ करून घेतला, म्हणजे खाली थोडा पानगळ्यासारखा शेप आहे पण संपूर्ण नाहीये। जरा वेगळ्या युनिक पद्धतीचा आज आपण गळ्याची डिझाईन बनवणार आहोत। कारण काय होतं ना की बोटनेकचं सध्या खूप ट्रेंड चालू आहे आणि तेच तेच शेप, तेच गळ्याचे आकार बनवून कंटाळा येतो। कस्टमरला सुद्धा नवीन डिझाईन, नवीन शेप हवे असतात, तर हा शेप तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। आता हा जो काही बॅक पार्ट आहे तर हा खरं तर आपण कॅनव्हास पेपर लावून स्टिच करणार आहोत, त्यामुळे मी इथे कॅनव्हास पेपर घेतला। लक्षात राहू द्या, हा पेपर कॅनव्हास आहे, म्हणजे ब्लाऊज डिझाईनसाठी आपल्याला पेपर कॅनव्हास लागतो। तर तो ह्या पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि त्यानंतर बरोबर ह्या पद्धतीने इथे ठेवून घ्यायचा आहे, ठीक आहे। या पद्धतीने ठेवल्यानंतर आपल्याला फेंट मार्किंग वरती दिसते। जरी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसत नसेल तरी सुद्धा जर तुम्ही ह्या पद्धतीने मार्किंग केली तर तुमचं सुद्धा
अगदी परफेक्ट तुम्हाला मार्किंग नक्कीच करता येईल. आणि बघा मग तीच मार्किंग फेंड करून घ्यायची, म्हणजे आपली कसं ना मार्किंग वगैरे चुकायला नको, त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. सो बघा मग फायनली आपण इथे ही मार्किंग केली. आता काय करायचं, हीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला फेंड दिसते, तर ती सुद्धा मार्किंग करून घ्यायची आहे, म्हणजे सेंटर पासून दोन्ही साईडला शेप आपले अगदी परफेक्ट व्यवस्थित एकसारखे यावे, त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने आपण, मी म्हटलं होतं इकडनं मार्किंग करायची आहे. मी आधी थोडीशी आधीच्या साईडने डार्क केली, कारण ती इथून लगेच काही दिसत नव्हती, सो त्यामुळे. तर बघा मग अशा पद्धतीने आपले कॅनव्हास पेपरवर मार्किंग झालेली आहे. आता हा जो काही गळा आहे याच्या सगळ्या साईडने साधारणतः 1 इंच एवढा मार्जिन ठेवत आपल्याला हा कॅनव्हास पेपर इथे कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. मधलं कमी जास्त कट केलेलं नाहीये, वरती 1 लाईन एवढं मार्जिन ठेवलं तरी सुद्धा चालेल. सो मग बघा फायनली अशा पद्धतीने आपलं इथे जो काही गळ्याचा आकार आहे तर हा कॅनव्हास पेपरवर कट झाला. सेंटर पॉइंटला सुद्धा कट मारून ठेवायची, म्हणजे स्टिचिंग करणं इझी जातं. आणि त्यानंतर आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. आता इथे सगळ्यात आधी काय करायचं की अस्तर मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. सो मग मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट सरळ ठेवला, त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवायचा आहे. सेंटरला एक पिन लावून घेऊयात आपण, जेणेकरून स्टिचिंग करणं इझी जाईल, हलणार वगैरे नाही. आणि सगळ्यात आधी आता कमरेच्या साईडने साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून आपण इथे टीप मारून घेऊयात. ठीक आहे, म्हणजे इथे आपल्याला कमरपट्टी लावण्याची गरज पडणार नाही. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते आपण किंचितसं कट करून घेऊयात. आणि हे कट झाल्यानंतर आता हा पार्ट आपण सरळ करूयात, कारण की वरचा गळा आणि खालचा शेप दोन्ही पण जॉईंट आहेत, तर तो कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा आहे. जर वरचा गळा सेपरेट असला तर आपण आता स्टिच केलं असतं. सो त्यामुळे फक्त इथे आपल्याला कमरेचा पार्टच फिनिशिंगचा इथे रेडी करायचा. आणि ह्या पद्धतीने इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. फक्त एवढंच आहे की दाबटीप देताना अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची. त्यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला ह्या पद्धतीने कडेकडेने जोडून घ्यायचं. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि नंतर एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट आपल्याला इथे हा कट तयार करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो, जेणेकरून स्टिचिंग करणं आपल्याला इझी जावं. खरं तर म्हणूनच मग ह्या पद्धतीने आधी जोडून घ्यायचं आणि परफेक्ट बॅक पार्ट रेडी करायचा पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी. ठीक आहे, आता डिझाईन बनवण्याच्या आधी वरच्या साईडला आपल्याला हा काट इथे यूज करायचा आहे. सो आपण तो जोडून घेऊयात. तर सरळ असं कट करून घ्यायचं, त्यानंतर सिंपल अशी टीप मारायची आहे आपल्याला इथे बघा वरच्या साईडला. आधी एक जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिनही पकडायचं आहे. आता बघा ही टीप मारून झाल्यानंतर काय करायचं आहे, इकडनं कडेने आपल्याला ते टीप मारून जॉईन करून घ्यायचं आहे. एक साईडने जॉईन झालं की दुसऱ्या साईडचं कट करायचं एक्स्ट्राचं, आणि त्यानंतर हे ह्या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला एक टीप टाकून घ्यायची आहे, म्हणजे मग फिनिशिंग सहित जोडलं जाईल आणि इथून कुठेही धागे वगैरे निघण्याचे चान्सेस राहणार नाही. वरच्या साईडचं कसं होतं की ते आपल्या शोल्डरमध्ये जाणार आहे, पण इथलं तसं नाहीये, त्यामुळे मग ते व्यवस्थित जोडून घ्यायचं. आता हे जोडून झाल्यावर पुन्हा एक साईडची टीप बाकी होती तर ती मारून घेतली, आणि किंचितसं जे काही एक्स्ट्राचं असेल तर ते कट करून घ्यायचं, म्हणजे बरोबर आपल्या मुंड्याच्या शेपला ते कट टू कट मॅच करून घ्यायचं. ठीक आहे, अशा पद्धतीने जोडून झाल्यानंतर ते फोल्ड करून आपल्याला इथे सेंटर पॉईंटची एक मार्किंग करायची आहे, जेणेकरून आपलं अगदी मध्यभागी अगदी परफेक्ट असं गळ्याचा आकार यावा यासाठी. आणि सेंटरला मी छोटासा एक कट सुद्धा मारून घेतला, जेणेकरून स्टिचिंग करणं आपल्याला इझी जावं खरं तर यासाठी. आता यानंतर जर तुम्हाला इथे वाटत असेल तर थोडीशी इस्त्री करू शकतात, म्हणजे ना व्यवस्थित आपला काटही सेट होऊन जाईल, कारण आपण काट वरच्या साईडने लावलेला आहे, त्यामुळे तो व्यवस्थित सेट करणं खूप गरजेचं आहे. तो व्यवस्थित सेट झाला तरच आपली फिनिशिंग परफेक्ट येईल, आणि फिनिशिंगसाठी मग इस्त्री वापरणं मस्ट आहे. ठीक आहे, सो बघा मग मी अगदी वरच्यावर हलक्या हलक्या हाताने इथे इस्त्री करून घेतली. आता इस्त्री करून झाल्यानंतर आपल्याला कॅनव्हास पेपर लावून इथे सगळ्यात आधी गळा रेडी करायचा आहे. त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे आपल्याला कॅनव्हास पेपरला अस्तर सुद्धा लागणार आहे, तर ते अस्तर सुद्धा आपल्याला आता इथे
जोडून घ्यायचं आहे. तर बघा ब्लाऊज पीस कट केल्यानंतर बऱ्यापैकी अस्तर आपलं संपताना थोडंसंच अस्तर राहतं. सो एवढं इथे आता बसत नाहीये. तर मला तरी असं वाटतंय की आता आपल्याला अस्तर सुद्धा इथे जॉईन करूनच यूज करावा लागणार आहे. सो मी या पद्धतीने ठेवून बघितलं तर ते आपल्याला पुरतंय. तर आता आपण जॉईन करून घेऊयात. तर जॉईन करताना काय करायचं, एक पार्ट सरळ आणि दुसरा त्यावर उलटा ठेवायचा. 1/2 इंच एवढं फक्त मार्जिन पकडत सिंपल अशी एक टीप मारून घ्यायची. त्यानंतर हा पार्ट सरळ करून त्यावर दाबटीप द्यायची, जेणेकरून कुठे जॉईंट आहे हे लक्षात येत नाही आणि फिनिशिंग सुद्धा खूपच सुंदर येते. ठीक आहे. आता आपला हा पार्ट रेडी झाला. त्यानंतर त्यावर ह्या पद्धतीने कॅनव्हास पेपर ठेवून घ्यायचा आहे आणि सगळ्यात आधी कडेकडेने सिंपल एक टीप मारायची आहे. म्हणजे काय, आपल्याला फक्त अस्तर आणि हा जो काही आपला कॅनव्हास पेपर आहे तर तो एकमेकाला इथे जॉईन करून घ्यायचा आहे. ठीक आहे. सो बघा मग अगदी व्यवस्थित आपण इथे हे टीप मारून घ्यायची आहे. आता हे टीप मारून झाल्यानंतर जे काही आपलं एक्स्ट्राचं आपल्याला दिसतंय तर ते संपूर्णच आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. खरं तर इथे मी कॅनव्हास पेपर पण आधी थोडासा कट करून घेते आणि त्यानंतर त्याच लेवलमध्ये किंचितचं मार्जिन ठेवत आपल्याला इथे बाकीचं सगळं अस्तरही कट करून घ्यायचं आहे. म्हणजे थोडंसं ठेवायचं आहे फोल्डिंग पुरता. तुम्हाला व्हिडिओ दिसतंय ना, त्याच पद्धतीने अगदी तेवढंच ठेवलं तरी सुद्धा चालणार आहे. खूप काही ठेवण्याची इथे खरं तर गरज नाहीये. आणि आता इथे छोटे छोटे कट्स मारायचे आहेत, जेणेकरून आता हे जोडताना आपला जसा आकार आहे त्यानुसार आपलं हे अस्तर फोल्ड व्हावं. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि बघा ह्या पद्धतीने फोल्ड करत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. आता बघा इथे टीप मारताना अगदी व्यवस्थित सावकाश आणि एकसारखं पकडतच टीप मारून घ्यायची आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, फक्त आपला कॅनव्हास पेपर अस्तरमध्ये कडेकडेने पॅक करायचा आहे, जेणेकरून ते लवकर खराब वगैरे व्हायला नको, खरं तर यासाठी. ठीक आहे. इथपर्यंत टीप मारल्यावर सेंटरपासून पुन्हा आपल्याला ते फोल्ड करतच इथे टीप मारून घ्यायची आहे. सो बघा मग अगदी व्यवस्थित मी इथे ही टीप मारून घेते. ठीक आहे. सो बघा मग अशा पद्धतीने आपला जे काही कॅनव्हास पेपर आहे तर त्या अस्तरला जोडला गेलेला आहे. त्यानंतर वरच्या साईडचं एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता आपला हा तयार झालेला गळा आपल्याला इथे बॅक पार्टवर ठेवून जोडून घ्यायचं. तर सेंटरला मी डायरेक्ट एक लाईन ड्रॉ केली. बरोबर ते सेंटर आणि हा सेंटर मॅच करायचा आणि सगळ्यात आधी मध्यभागी एक टीप मारून घ्यायची आणि त्यानंतर कडेने मग जी काही मार्किंग आहे त्यावरच आपल्याला टीप मारायची आहे. खरं तर ही मध्यभागी टीप मारणं ही खूपच महत्त्वाची स्टेप आहे. त्यामुळे होतं काय की आपला गळा अगदी बरोबर मध्यभागी होतो. नाही तर आपण डायरेक्ट कडेने जर टीप मारायला गेलो तर होतं काय की बऱ्याचदा गळा आपला तिरका होण्याचे चान्सेस असतात. सो तसं होऊ नये त्यासाठी ह्या छोट्या मोठ्या टिप्स अँड ट्रिक्स तुम्ही आवर्जून फॉलो करायचे आहे. त्याचबरोबर अजून महत्त्वाची एक स्टेप आहे ती म्हणजे टीप मारताना आपण जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच टीप मारायची आहे. कारण आपण जशी टीप मारणार आहोत तसंच आपला गळ्याचा शेप येणार आहे. सो त्यामुळे अगदी व्यवस्थित सावकाश आणि काळजीपूर्वक इथे गळ्याचा जो काही मेन शेप आहे त्यावर टीप मारायची आहे, जेणेकरून परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित आपला हा गळा रेडी होईल आणि आपल्याला जसा गळ्याचा शेप हवा आहे तसाच यावा. त्यासाठी ही स्टेप खरं तर खूपच इम्पॉर्टंट आहे. फायनली परफेक्ट अगदी तंतोतंत टीप मारून झालेली आहे. त्यानंतर काय करायचं, हे जे काही एक्स्ट्राचं अस्तरचं म्हणजे अस्तर, मेन फॅब्रिक, त्यानंतर कॅनव्हास पेपरचा अस्तर, असं संपूर्ण 4 पदरी आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. फक्त 1/2 इंच एवढं मार्जिन आपल्याला इथे ठेवायचं आहे. म्हणजे काय होईल की आपल्याला बाकीचं स्टिच करता येईल. खूप काही मार्जिन इथे ठेवण्याची गरज नाहीये, कारण जास्त मार्जिन जर ठेवलं तर गळ्याचा आकार परफेक्ट येणार नाही. ठीक आहे. आता हे कट झाल्यानंतर ह्या गळ्याला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. सो म्हणूनच मग मी इथे अगदी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक छोटे छोटे कट्स मारून घेत आहे. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा अजून एक पॉइंट आहे, तो म्हणजे कट्स मारताना चुकूनही ब्लाऊजला कट जाणार नाही याची काळजी घ्यायची. बऱ्याचदा गडबडीमध्ये काय होतं की ब्लाऊजला कट जातो आणि मग आपलं सगळं काम बिघडतं, काम वाढतं सुद्धा. आणि कधी कधी काय होतं की ब्लाऊजला कट गेल्यानंतर काय करावं हे आपल्याला देखील समजत नाही. सो त्यामुळे ही स्टेप अगदी सावकाशपणे तुम्हाला फॉलो करायची आहे. ठीक आहे. आणि जिथे जिथे कानेकोपरे आहेत, जिथे जिथे गोलाकार शेप आहे, तिथे आवर्जून
आठवणीने कट्स मारायचे. त्यानंतर आता आपल्याला हा पार्ट आतमध्ये फोल्ड करायचा आहे बघा. म्हणजे हा जो काही कॅनव्हास पेपर आहे ना, तर तो ह्या पद्धतीने, आणि वरचा जो काही शेप आहे ना, तर तो आपल्याला आता हे स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्यानेच अलगद अलगद आतमध्ये फोल्ड करून हा बाहेर काढून व्यवस्थित सेट करावा लागणार आहे. खूप जोरात काही खेचायची गरज नाहीये, नाहीतर तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस असू शकतात. मी इथे स्क्रूड्रायव्हर यूज केलेला आहे, मशीन सोबत मिळतं ते. तर तुम्ही इथे दुसरी एखादी शार्प वस्तू पण यूज करू शकतात, जी तुमच्याकडे अवेलेबल असेल किंवा जी तुम्हाला यूज करणं इझी जात असेल. ठीक आहे. सो ह्या पद्धतीने फायनली व्यवस्थित बाहेर काढून घेतलेलं आहे आपण सगळं. आणि आता आपल्याला ह्या गळ्याला द्यायची आहे दाबटीप. सो बघा, मग आता दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. बऱ्याचदा काय होतं की असा गळ्याचा आकार खूप सुंदर येतो, पण प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित दाबटीप न दिल्यामुळे फिनिशिंग बिघडते. आणि मी म्हटल्याप्रमाणे अस्तरचा कपडा वरती दिसू द्यायचा नाही, म्हणजे आपली गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही. कारण आता आपण जी टीप मारणार आहोत त्यावरच आपलं गळ्याचं ब्लाऊजचं संपूर्ण लुक डिपेंड आहे. त्यामुळे अगदी सावकाश आणि काळजीपूर्वक आपल्याला ही स्टेप इथे फॉलो करायची आहे. ठीक आहे. सो मी सुद्धा बघा, म्हणजे व्हिडिओ बघितल्यावर तुमच्या लक्षात येतंय की अगदी काळजीपूर्वक दाबटीप देऊन घेत आहे. आणि फायनली गळ्याला परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित दाबटीप देऊन झालेली आहे. बघितल्यावर लक्षात येतंय की फिनिशिंग सुद्धा किती सुंदर आलेली आहे आणि गळ्याचा आकार सुद्धा. ठीक आहे. फायनली आपलं इथपर्यंत लक्षात आलेलं असेल तुमच्या, कारण मी अगदी सावकाश आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आता पुढची स्टेप आहे ती म्हणजे गळ्याला इथे लेस लावणं. खरं तर इथे गळ्याला तुम्ही लेस लावली तरी चालेल, नाही लावली तरी सुद्धा चालणार आहे. ऍक्च्युली ते तुमच्या किंवा तुमच्या कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हा जो काही ब्लाऊज पीस आहे यावर जे काही वर्क आहे किंवा जी काही साडी आहे तर ही कॉपर गोल्डन आहे. त्यामुळे मग इथे आपल्याला कॉपर गोल्डन कलरची लेस लावावी लागणार आहे. तुमच्या साडीला गोल्डन, सिल्वर, रोज गोल्डन कुठली मॅच होते त्यानुसार तुम्ही इथे यूज करू शकता. ठीक आहे. सो मग मी इथे अगदी बारीक नाजूकशीच लेस घेतलेली आहे, खूप काही ब्रॉड सुद्धा घेतलेली नाहीये. पण एक छोटीशी लेस लावल्याने काय होईल, आपला गळा अजून सुंदर असा उठून दिसेल असं मला तरी वाटतंय. आता लेस लावायची का नाही ते तुमच्या चॉईसवर खरं तर डिपेंड आहे. आणि बघा, मग ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित थोडं थोडं पकडत पकडत आता आपण इथे ही लेस लावून घेऊयात. आता लेस योग्य पद्धतीने लावणं सुद्धा खूप गरजेचं आहे. ऍक्च्युली बऱ्याचदा काय होतं, गळ्याचा आकार असा खूप सुंदर येतो, पण योग्य पद्धतीने लेस न लावल्या गेल्यामुळे गळ्याचा आकार, फिनिशिंग सगळंच बिघडतं. सो तसं आपल्याला होऊ द्यायचं नाहीये. त्यामुळे गळ्याच्या कडेकडेने प्रॉपर परफेक्ट असं आपल्याला लेस लावायची. जिथे कानाकोपरा असेल तिथे व्यवस्थित लेस एकावर एक फोल्ड करायची आहे. जिथे गोलाकार शेप आहे बरोबर त्या गोलाकार शेपवर लेस ठेवत ठेवत आपल्याला लावून घ्यायची आहे. म्हणजे लेस लावणं हे खरं तर खूपच रिस्की आणि परफेक्ट लावणं खूपच गरजेचं आहे. त्यामुळे 5 मिनिटं 2 मिनिटं एक्स्ट्रा लागले तरी चालेल, पण अगदी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. कारण की लेस जर चुकीची लागली तर फिनिशिंग बिघडते, आणि लेस पुन्हा काढून लावायचं म्हटलं तर बऱ्याचदा लेस खराब होण्याचे चान्सेस सुद्धा खूप असतात. सो त्यामुळे अगदी व्यवस्थित आणि सावकाश आपल्याला ही स्टेप इथे फॉलो करायची आहे. ठीक आहे. आता लेस लावून झाल्यानंतर पुढची महत्वाची स्टेप म्हणजे त्याच्या दुसऱ्या साईडने सुद्धा टीप देऊन घ्यायची. त्याचे 2-3 फायदे आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही, आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. त्यामुळे आठवणीने लेस तुमची जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप देण्याची सवय ही तुम्ही लावूनच घ्यायची आहे. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने परफेक्ट अशा आपण गळ्याला अगदी व्यवस्थितपणे लेस लावून घेतलेली आहे. गळ्याचा आकार सुद्धा आपल्याला हवा आहे तसा मेंटेन आहे. ठीक आहे. आय होप सो इथपर्यंत लक्षात आलं असेल. त्यानंतर बॅक साईडला टक्स टाकायचे आहे. सो सेंटर पासून 4.5 अर्धा इंच साईडला आणि उभं 4 इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर जी मार्किंग केलेली आहे त्यावर ह्या पद्धतीने फोल्ड करून तिरका टक्स आपल्याला टाकून घ्यायचा आहे. टक्स टाकताना सुरुवातीला डबल टिप देऊन लॉक करायचं, आणि संपूर्ण टक्सला सुद्धा आपल्याला डबल टिप इथे देऊन घ्यायची आहे. ठीक आहे. सेम याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडला सुद्धा इथे टक्स टाकून घेऊयात. सो फायनली परफेक्ट असे दोन्ही साईडला टक्स टाकलेले आहे. टक्सचं परफेक्ट असेल तर ब्लाऊज कमरेच्या साईडला फिटिंगला खूपच सुंदर बसतो.
ठीक आहे. त्यानंतर आता मी इथे रेडीमेड नॉट घेतलेला आहे. तर एका ब्लाऊजसाठी 1 मीटर नॉट सफिशियंट असतं. सो मी ते मोजून व्यवस्थित कट करून घेतलं. त्यानंतर इथे आता सिंपल फॅब्रिकचे लटकन आपल्याला बनवायचे आहेत. तर गळ्याच्या मध्ये जो काही मेन फॅब्रिकचा कपडा होता तर तोच मी इथे घेतलेला आहे आणि त्यापासून आता आपल्याला सिंपल असे लटकन इथे तयार करून घ्यायचे आहे. जर तुम्हाला वेगळ्या पद्धतीचे लटकन बनवायचे असतील तर तुम्ही बनवू शकतात. असंही आपल्या चॅनलवर लटकन डिझाईनचे भरपूर सारे व्हिडिओ मी याआधी टाकलेले आहेत. तर त्यामधली जी लटकन डिझाईन तुम्हाला आवडत असेल त्यानुसार तुम्ही इथे डिझाईन नक्कीच बनवू शकतात. बट मी सिंपल बनवणार आहे, त्रिकोणी. फक्त एवढंच आहे की डबल फोल्ड कपडा घेणार आहे आणि कॉर्नरला डबल फोल्ड करून टिप मारणार आहे. त्यामुळे काय होईल की फिनिशिंग खूप सुंदर आहे. ठीक आहे. आणि जर तुम्हाला रेडीमेड नॉट यूज करायचे असेल तर तेही तुम्ही इथे करू शकतात, काही हरकत नाही. ठीक आहे. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने आपण एक्स्ट्राचं इथे कट केलं आणि आता हे सरळ करून घेऊयात. सो फायनली परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित सिंपल असे त्रिकोणी लटकन तयार झाले. सेंटरपासून कट करायचं आहे आणि मग इथे आपल्याला नॉट लावून घ्यायची आहे. सो आता इथे डबल टिप देऊन अगदी व्यवस्थित लॉक करायचं आहे. ठीक आहे. सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपण डबल टिप देऊन लॉक करून घेऊयात आणि फायनली दोन्ही साईडने अगदी परफेक्ट आपण हे नॉट लावून घेतलेले आहे. आता हे बांधून घेऊयात. ठीक आहे. आता हे बांधण्याचा फायदा आहे म्हणजे तुम्हाला ब्लाऊज फिटिंगनुसार टाईट लूज हे करता येऊ शकतं. ठीक आहे. सो बघा मग फायनली आपल्या इथे हा बॅक पार्ट रेडी झालेला आहे. सो जवळून थोडंसं लुक दाखवते म्हणजे तुम्हाला नक्कीच ह्या डिझाईनचे शेप वगैरे कसा आहे, लेस कशी यूज केलेली आहे हे जवळून बघायला मिळेल आणि मग तुमच्या लक्षात सुद्धा येईल. ठीक आहे. सो बघा मग फायनली बोटनेकमध्ये ज्याचा सुद्धा खूप ट्रेंड चालू आहे अशा बोटनेक ब्लाऊजच्या पॅटर्नवर आपण खरं तर खूप सुंदर आज अशी डिझाईन बनवलेली आहे. ती सुद्धा काठ वापरून. बऱ्याचदा आपल्याला बोटनेकमध्ये काठ वापरून कशी डिझाईन बनवावी हे सुचत नाही. तर अशा पद्धतीची डिझाईन तुम्ही नक्कीच ट्राय करू शकतात. या छानशा डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेप सुद्धा थोड्या वेगळ्या पद्धतीचा आहे. कारण मी म्हटल्याप्रमाणे काय होतं बोटनेकमध्ये तेच शेप त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो. कस्टमरला सुद्धा कधीतरी नवीन युनिक अशी डिझाईनची आयडिया हवी असते आणि अशा वेळेस आपल्याला सुचतच नाही की कस्टमरला नवीन शेप किंवा नवीन डिझाईनची आयडिया कशी द्यावी. तर काठापासून ह्या छान नवीन डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला नक्कीच देऊ शकतात. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आपली आजची ही डिझाईन नक्कीच आवडेल. त्याचबरोबर संपूर्ण कटिंग स्टिचिंग मी जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रॉपर परफेक्ट फिनिशिंगच्या टिप्स वेळोवेळी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात यावे यासाठी. सो ह्या पद्धतीने डिझाईन नक्की बनवून बघा, नक्कीच जमेल आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. ठीक आहे. तर बघा मग फायनली खूप छान अशी डिझाईन तयार झालेली आहे आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्याही नक्कीच लक्षात आलं असेल की संपूर्ण कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुम्हाला प्रॉपर फिनिशिंग आणि फिटिंग सहित ही डिझाईन सहज बनवता येईल. सो या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.